दरवेळेला आपण सर्वच जण बाप्पांना पारंपरिक उकळीचे मोदक, त्याचप्रमाणे नागपूर साईडला पुरणाचे तळीव मोदक हे बाप्पांना सर्वच जण प्रसादाला चढवतात. तर या वेळेला बाप्पांना वेगळ्या पद्धतीचे मोदक चढवून बघा. आपण पण एकच एक पदार्थ खाऊन कंटाळतो, त्याचप्रमाणे बाप्पासुद्धा कंटाळत असेल. तर मग चला या वेळेला काहीतरी वेगळ्या प्रकारचे, वेगळ्या चवीचे आपण मोदक बनवूया आणि बाप्पांना नैवेद्य दाखवूया. तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा. हॅलो फ्रेंड, मी लतिका, लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यात मी 1 वाटी दूध घालते आहे. त्याचबरोबर इथे 1.5 वाटी मी दूध पावडर घेतलेला आहे, म्हणजेच मिल्क पावडर घेतलेला आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं. या स्टेजला आपली गॅसची फ्लेम ही मीडियम टू स्लो ठेवायची, म्हणजे आपलं जे दूध पावडर आणि दूध आहे ते खालती तळाला लागणार नाही, जळणार नाही. जर तळाला लागलं आणि जळलं तर चव चांगली येणार नाही, कडवट येणार. याची आपल्याला खोवा नाही बनवायचा आहे, याची आपल्याला फक्त क्रीमी टेक्स्चर आणायचं आहे. बघा, सतत फिरवत राहायचं, तळाला लागू द्यायचं नाही किंवा बाजूला पण लागू द्यायचं नाही. बघा, असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. आता यात मी घालणार आहे ऑरेंजचा पल्प. इथे मी साधारणतः 7 ते 8 ऑरेंज घेतले होते. त्याचे मी छिलके आणि जो ट्रान्सपरंट छिलका आणि बिया असतो ते पण काढून घेतलेला आहे. फक्त पल्प घेतलेला आहे, तो मी टाकून मिक्स करून घेणार. क्रश करणार असा चमच्यानीच व्यवस्थित क्रश करून घ्या. या क्रीममध्ये जेव्हा हा ऑरेंजचा पल्प शिजतो त्यावेळेस त्याची जी चव आहे ती दुप्पट होते. खोवा करून जर घातला तर ते कसं त्यात शिजत नाही, डायरेक्ट घट्ट घट्ट सगळं मिक्स होतं, तर त्याची चव व्यवस्थित येत नाही. त्यामुळे मी क्रीममध्येच ऑरेंजचा पल्प घातलेला आहे. अशा प्रकारे घालून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. थोडं थोडं मॅश करत राहायचं. आता यात घालते आहे मी साखर. साखर मी 1.5 वाटी घातलेला आहे. तुम्ही ऑरेंजची चव कशी आहे त्यानुसार साखर कमी जास्त करू शकता. मी जो ऑरेंजचा पल्प घातलेला आहे तो जास्त आंबट नव्हता, त्यामुळे इथे मी 1.5 वाटी साखर घातलेली आहे. तुमचा जर ऑरेंजचा पल्प थोडासा आंबट असेल तर तुम्ही 2 वाटी साखर घाला. याला पण छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. बघा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता याला पाणी सुटायला सुरुवात होणार. बघा, पातळ होत चाललेलं आहे बॅटर. तर या स्टेजला जेव्हा लिक्विडी होऊन जातं त्यावेळेला आपण गॅसची फ्लेम फास्ट करायची. त्याचबरोबर इथे मी फूड कलर घालते आहे. फूड कलर कधीही पातळ असतानाच घाला, म्हणजे तो सर्व बाजूंनी सारखा मिक्स होतो. घट्ट झाल्यानंतर घातलं तर कुठे जास्त आणि कुठे कमी होतो, मग तो कलर व्यवस्थित दिसत नाही. म्हणून पातळ असतानाच तुम्ही यात रंग घाला. आणि रंग पण, फूड कलर पण ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नॅचरल रंग पाहिजे असेल तर तुम्ही फूड कलर अवॉइड करू शकता. बघा, पातळ झालेलं आहे. याला आपल्याला आटवायचं आहे. अगदी व्यवस्थित बघा आटत आलेलं आहे. साधारणतः 5 मिनटं लागली आहेत. आता मी यात घालते आहे 1.5 वाटी खोबऱ्याचा कीस. तर याला पण घालायचं. जसं आपण खोबऱ्याचा कीस घातला तसं हे घट्ट व्हायला लागते. बघा, छान घट्ट होत चाललेलं आहे. याला पण छान मिक्स करून घ्यायचं. या स्टेजला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. मिडियमपेक्षा कमी ठेवली तरीही चालेल, फास्ट करू नका आणि सतत फिरवत राहायचं. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज अवेलेबल आहे, त्या नक्की तुम्ही व्हिजिट करा माझ्या चॅनलवर. आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आता मी यात घालते आहे 2 चमचे तूप घातलेलं आहे. तुपाने याची चव खूप छान लागते, म्हणून इथे तूप घातलेलं आहे आणि मिक्स करून घेते आहे व्यवस्थित. आता बघा, छान घट्ट झालेला आहे. मी गॅसची फ्लेम बंद करून घेतली, गॅस बंद केलेली आहे आणि याला थंड होऊ देते. बघा, आपलं सारण छान थंड झालेलं आहे. आता मोदक बनवून घ्यायचे. माझ्याकडे मोठे साचे होते पण मला छोटे छोटे बनवायचे होते, म्हणून मी अशा साचा घेतलेला आहे. तुमच्याकडे जो साचा अवेलेबल असेल तुम्ही त्यानुसार घाला. आता मी साच्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि साच्यात आपलं हे मोदकाचं सारण भरून मोदक करून घेणार. थोड्या थोड्या वेळाने तुम्ही साच्याला ग्रीस करून घ्यायचं, कारण की थोड्या वेळाने परत ते साच्याचं तूप किंवा तेल निघून जातं आणि आपलं सारण चिपकतं. म्हणून थोड्या वेळात परत तुम्ही त्याला तूप लावून बनवू शकता.
आता याला छान प्रेस करून मोदक आपण बनवून घेऊ, म्हणजे आकार पण खूप सुंदर येतो. बघा आता मी ओपन करते आहे. किती छान असे झालेले आहेत, मस्त झालेले आहे. बघा आकारसुद्धा खूप छान आलेला आहे. तर मग या वेळेला नक्की या गणेश जयंतीला आपण सर्वच जण बाप्पांना या नवीन प्रकारचे मोदक करून नैवेद्य दाखवूया. तर कशी वाटली रेसिपी ते नक्की कळवा. तर मग करून बघा, खाऊन बघा, मित्रांना शेअर करून बघा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.